सकाळी उठलो, परत झोपलो, परत उठलो आणि आपली Z+ सिक्युरिटी घेऊन शेतात निघलो. शेतातून घरी निघालो, पण Z+ सिक्युरिटी मागच राहिली. परत घरी येऊन झोपलो, परत झोपेतून उठलो, थोड्या वेळ फोन बघितला, झोपेतून उठून आंघोळ वगैरे केली, परत झोपलो, परत झोपेतून उठलो आणि निघालो थेट गावामध्ये. गावात आलो आणि मम्मीने दिली ज्वारी इकली आडतीवरती. गावातून डायरेक्ट छोट्याच्या शेतात आलो. इथं येऊन परत मी झोपीच गेलो. पुन्हा इथून झोपेतून उठलो आणि चला म्हणलं गावावर थोडी कुत्री मारी थंडावं म्हणलं. गावातून घरी आलो आणि थोडं काम करावं म्हणलं. दुपारची झोप घेतली आणि चला इटवून जाऊन यावं म्हणलं. इथं पोहोचतात छोट्या बसल्या हेअरकट करायला. दुर्गेश नाही पहिचाना तो. आणि मला लागली होती इथं झोप. आता दोघांचे हेअरकट करून झालते, पण आपल्याला थांबवायचं होतं पात्रूला तुषार शेट पाशी. आपण पोहोचलो तुषार शेट पाशी आणि आपल्याला टाकायचं होता आपल्या आयपॅडला ग्लास. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तुषार शेट कडून तर ती 1 महिना आधी सांगत जावं. तू साला बहुत नीच आदमी रे. कारण की माझ्या आयपॅडचा ग्लास आणि कवर सांगून कटळा आला. शेवटी मी ते ऑनलाईन मागवलं. तेवढं म्हणलं ऑनलाईन तर सगळं मागवलं, आता तेवढा ग्लास बसवून द्या. घरी आलो आणि तुषार शेटला बोललो तो ग्लास बसवताना कवरमुळं ग्लास उचकन बरं का एका साईडला. तर शेट बोलले काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच होत नाही. तर हायच का नाही चिंतेचोर धंदा, आता आम्हाला कवर कापावं लागेल. तर असो चला मित्रांनो, कवर वगैरे कापतो आणि बसवतो आयपॅडला. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग पडलाय, कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला गुड बाय.